Hi everyone, welcome back to my channel Mathematics Infinity Goals. In case you are new, hi, I am Pratidnya and I make lot of math videos. So in this lecture we are going to discuss a new topic, that is integral transform, and it will include unit 1 as a Laplace transformation. Now main question is, what is a transform, that is what is a transformation. So in real life, when we consider one girl, that is this is my one girl, she is not ready yet. This is a morning look. So transformation, that means जेव्हा ती रेडी होईल त्यानंतर तिचा लुक काय असणार आहे, सिम्पल अँड डिसेंट. ओके, so this is the example of a transformation in real life. Now when we look at mathematics, that is, if we have a function, that is f of x is equal to sin x, and when we differentiate this function, that is d by dx of f of x is equal to how much, this is a cos x, that means d by dx of this sin x is equal to how much, cos x. So that means साइन एक्सचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, कॉस एक्समध्ये. सो इथे सुद्धा काय झालं आहे, एक ट्रान्सफॉर्मेशन, ओरिजिनल फंक्शन होता साइन एक्स आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये झालेलं आहे, कॉस एक्समध्ये. सो हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे, या ट्रान्सफॉर्मेशनला काय म्हणायचं आहे आपल्याला, डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मेशन. सो रिअल लाईफ एक्झाम्पल आपण फर्स्टली बघितलेलं आहे. हे आहे मॅथमॅटिकलमध्ये डिफरन्शिएट केलं एखाद्या फंक्शनला. सिमिलरली सेकंड आपण चेक करूया. वेन वी कन्सिडर अनदर फंक्शन, दॅट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, दिस इज आवर थर्ड एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल इज दिस रियल लाईफ एक्झाम्पल. Second example is this sin x, and third example is consider f of x is equal to sin x, and when we try to find its integration, that is integration of sin x dx is equal to how much, minus cos x plus some constant c1. So that means this is nothing but a transformation of sin x into this. So this transformation is called as a integral transformation. So there are lot of examples which depends on this transformation. म्हणजेच एक तर रिअल लाईफमध्ये आपण कन्सिडर करू शकतोय, किंवा एक तर डेरिव्हेटिव्ह घ्या, एक तर इंटिग्रेशन घ्या. एखादा इलेमेंट चेंज झाला तर त्याला तुम्ही काय म्हणताय, ट्रान्सफॉर्मेशन. सो दिस इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. नाउ इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दिस लाप्लास ट्रान्सफॉर्मेशन. Now check its example, that is real life example. In real life we like a cricket very much. So consider this is a ground, and there is one cameraman जो शूट करतोय. हे सगळे क्रिकेट आहे ते शूट करतोय, ठीक आहे. सो हा शूट करतोय म्हणजेच काय आहे की शूटिंग करतोय ते डायरेक्टली आपल्याला टी व्हीवरती डिस्प्ले होतं. बट ते डायरेक्टली डिस्प्ले होतं का, नाही. फर्स्ट स्टेप काय असते की हा शूटिंग करतो म्हणजे सगळ्या पिक्चरचं कलेक्शन करतो, दॅट इज माय, दिस इज माय पिक्चर. ओके, सो पिक्चरचं कन्वर्जन होतं सिग्नलमध्ये, जे वायर थ्रू आपल्या घरापर्यंत येते, आणि सिग्नलचं कन्वर्जन परत कशात होतं, पिक्चरमध्ये. म्हणजेच आपला टी व्ही ऑन केला तर आपल्याला सगळी मॅच आहे तशी दिसते, म्हणजे तिथे मॅच चालू होती, त्याचं कलेक्शन केलं पिक्चरमध्ये, पिक्चरचं कन्वर्जन झालं सिग्नलमध्ये, आणि सिग्नलचं परत कन्वर्जन झालेलं आहे पिक्चरमध्ये. म्हणजेच हा कॅमेरामन एवढा रोल प्ले करतो आहे. त्याचाच अर्थ काय आहे, हा जर मी पहिला कन्सिडर केला एवढा पार्ट, आणि सिमिलरली सेकंड पार्ट एवढा कन्सिडर केला, दीज आर टू पार्ट्स. दॅट मीन्स फर्स्ट पार्ट सेज picture is converted to signal, and second part is signal is converted into picture. This is nothing but a Laplace transformation. That means Laplace transformation काय म्हणते की एखादा व्हेरिएबल जर मी टी घेतला तर टीचं कन्वर्जन कशामध्ये, कुठल्या तरी एका नवीन व्हेरिएबलमध्ये व्हायला पाहिजे एस. सिमिलरली ह्याचं मी ट्विस्टिंग केलं, म्हणजे ह्याचा जर मी इन्व्हर्स काढला तर तो इन्व्हर्स काय असेल, एस कुठे जाईल, टीला. हे झालं इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन, अँड दिस इज फॉर लाप्लास ट्रान्सफॉर्मेशन. दिस फर्स्ट केस इज फॉर लाप्लास ट्रान्सफॉर्मेशन, अँड दिस केस इज फॉर इन्व्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्मेशन. दिस इज युअर युनिट 1, आणि हे युनिट 1 आता आपण बघणार आहे, अँड दिस इज युअर युनिट नंबर 2, जे आपण नंतर आपण चेक करणार आहे. सो दोघांचा मिनिंग चेक करा.
टी व्हेरिएबल आहे, त्याचं कन्वर्जन एसमध्ये केला तर त्याला काय म्हणणार आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन. आणि ह्याचाच इन्व्हर्स फाइंड करायचं, म्हणजेच ह्यालाच काय करायचं, ट्विस्ट केला तर एस कुठे जाणार आहे, टीला. दॅट इज अ इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजेच टी कुठे मिळेल, टीला. टी गोज टू एस, एस गोज टू टी, म्हणजेच टी गोज टू काय झाला, टी. म्हणजे ओरिजिनल इलेमेंट आपल्याला परत एकदा मिळालेला आहे. दिस इज नथिंग बट ए लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन अँड दिस इज नथिंग बट ए इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन. आत्तासुद्धा चेक करा सेम आलं आहे का. This is your picture converted into signal and signal is converted into picture. So ह्या तिघांचा आपण पार्ट केले दोनमध्ये. फर्स्ट पार्ट विल बी पिक्चर इज कन्वर्टेड इंटू सिग्नल. पिक्चर म्हणजेच तुमचा टी व्हेरिएबल, सिग्नल म्हणजेच काहीतरी एस व्हेरिएबल आहे. टीचं कन्वर्जन एसमध्ये झालं तर त्याला नाव काय देणार आहे तुम्ही, लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन. सिमिलरली ह्याचा ट्विस्टिंग केला म्हणजेच ह्याचासुद्धा आपण ट्विस्टिंग केला तर सिग्नल कन्वर्ट कशात होतो आहे, पिक्चरमध्ये. म्हणजेच या लॅपलास ट्रान्सफॉर्मेशनचा हा काय असणार आहे, इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन. सो क्रिकेट इज द बेस्ट एक्झाम्पल to understand Laplace transformation. After the examples of a Laplace transformation, now let us start with its a definition. So definition is Laplace transformation of function f of t is denoted by, ॲक्च्युली करेक्ट आहे का चेक करा, एल ऑफ एफ टीज का आहे, कारण की फंक्शन आहे, फंक्शनवरती आपण काय अप्लाय करणार आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन. लॅपलास हे एका सायंटिस्टचं नाव आहे, त्यामुळे त्याला डिनोट केलं कॅपिटल एलने. ते कॅपिटल एल अप्लाय करायचं एफ ऑफ टीला, त्यामुळे आपण त्याला डिनोट केलं एल ऑफ एफ टीने. आणि हे डिफाईन कसं करायचं आहे, देन एल ऑफ एफ टी इज इक्वल टू, हा इंटिग्रेशन फिक्स आहे, दॅट इज 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी. दिस फर्स्ट टर्म इज अ फिक्स्ड हिअर इंटू, इथं जर फंक्शन एफ ऑफ टी असेल तर इथेसुद्धा फंक्शन काय असेल, एफ ऑफ टी. इथे जर साईन टी असेल तर इथंसुद्धा किती येणार आहे, साईन टी. डिपेंड्स ऑन दिस फंक्शन टी इंटू दिस डी टी. हिअर दिस फंक्शन एस इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 and this t has a range from 0 to infinity, that is t belongs to 0 to infinity. So this is nothing but a definition of a Laplace transformation.